या एका योजनेने महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार केले। निवडणूक जिंकण्यासाठी जेव्हा जुमलेबाजी केली जाते त्याचेच हे परिणाम। नागपूरमध्ये बेरोजगारांनी रोजगार मिळण्यासाठी लोटांगण घेतले, पण कोणताच मंत्री किंवा आमदाराने त्यांच्या भेट घेतली नाही, त्यांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत। लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांना खुश करण्याच्या प्रयत्नात सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आखली। आज 11 महिन्यानंतर प्रशिक्षणार्थींना रोजगार तर सोडाच, उलट त्यांना बेरोजगार केले। सरकारच्या GR नुसार प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळणार, तसेच 50% प्रशिक्षणार्थींना परमनंट करणार असा GR होता। सरकारवर विश्वास ठेवत ज्याही तरुणांकडे पहिले रोजगार होता, त्यांचा प्रायव्हेट जॉब होता किंवा त्यांचा व्यवसाय होता, त्यांनी ते सोडून प्रशिक्षण घेतलंय। पण सरकारकडे जेव्हा हे प्रशिक्षणार्थी आपला हक्क मागण्यासाठी आले, तेव्हा लाडकी बहीण, लाडका भाऊ म्हणून मिरवणाऱ्या या नेत्यांनी पोलिसांना लाडक्या भावांवर लाठीचार्ज करायला लावला। लाडक्या बहिणींचे केस खेचत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। प्रशिक्षणार्थींच्या म्हणण्यानुसार सरकारने त्यांना दिलेल्या वागणुकीचा केवळ एक अर्थ निघतो, निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे मामा, अजित दादा आणि देवा भाऊंनी त्यांच्या हातात फक्त चॉकलेट दिले होते।